भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस जय जय राम कृष्ण हरे
सुंदर ते ध्यान उभे विटेवारे सुंदर ते ध्यान उभे विटेवारे सुंदर ते ध्यान उभे विटेवारे सुंदर ते ध्यान
पाहता लोचनी सुखदाय हो साधनी सुखदाय हो साधनी सुखदाय हो साधनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुखदाय हो साधनी सुखदाय हो साधनी सुखदाय हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुला सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव
बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर कृष्ण हरि जय राम जय राम जय राम जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय आता पहाती सकाळी आता पहाती सकाळी धाव घालिया आता पाहते सकाळी आता पाहते सकाळी आता पाहते सकाळी धीर नाही माझे पोटी धीर नाही झालो वियोगे हिमफुटी झालो वियोगे हिमफुटी झालो वियोगे हिमफुटी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे संभोगी झालो वियोगे संभोगी झालो वियोगे संभोगी करावे शीतळ बहु झाली हळ हळ बहु झाली हळ हळ बहु झाली हळ हळ करावे शीतळ बहु झाली हळ बहु झाली हळ बहु झाली हळ तुका म्हणे डोई काही ठेवी नाही पाई काही ठेवी नाही पाई काही ठेवी नाही पाई तुका म्हणे डोई काही ठेवी नाही पाई काही ठेवी नाही पाई काही ठेवी नाही पाई धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमफुटी झालो वियोगे हिमफुटी झालो वियोगे हिमफुटी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे पोटी झालो वियोगे संभोगी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे संपोटी विठोबा कुमार विठोबा कुमार विठोबा
धाव घाली आई धाव घाली आई धाव घाली धाव घाली आई धाव घाली आई धाव घाली धाव घाली आई धाव घाली आई धाव घाली आई धाव घाली धाव घाली आई नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी जानो जानो
विठ्ठल 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 धाव घाली आई, धाव घाली आई, आता पहाते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी, करावे शीतळ बहु झाली हळहळ, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. तुका म्हणे डोई कै ठेवी नहे पायी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. अपरा अमुका पांडुरंगा, अपरा अमुका पांडुरंगा, अपरा अमुका पांडुरंगा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्पुर दिक्प्रदेशं, विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या, गाते श्रोते आणि पाहते चतुरविनोदी दुश्चित्ते, सुहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान, ज्ञानाचे जे अधिष्ठान महादेव एकची जाण. सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा,
हो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. धाव घाली आई आता पहाते सकाळी, धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. अनंत कृपा संपन्न भगवत पूज्यपाद श्रेष्ठ तत्वज्ञ अभिजात प्रतिभावंत संत कवी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या गाथेतील भेटीचे अभंग या प्रकरणातील अतिशय गोड अभंग तुकोबारायांचा या प्रस्तुत अभंगात श्री तुकोबारायांनी आपले आराध्य देवत असणाऱ्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची तीव्र उत्कंठा लागल्यानंतर तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची झाली अवस्था, तगमग, दशा आणि तळमळ शब्दातून ओथंबून वाहताना आपल्याला दिसते. एका भक्ताने आपल्या आराध्य देवतेकरिता आर्त हाक मारली, त्याच्यातला आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो असा, आपल्या या श्री क्षेत्र निमोण गावातील बुवाजी बुवा देवस्थानच्या वतीने आयोजित गोड असा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. श्री क्षेत्र बावीर दिंडी सांगता सोहळा आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे परमपूज्य हरिभक्तीपरायण खंडूजी बाबांच्या 22व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गोड असा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. हरिभक्तीपरायण मला यांच्याबद्दल फार विशेष आदर आणि पूज्यभाव जाणवला. शिवभक्त साहेबराव दादा मंडलिक यांच्या मार्गदर्शनाने, माझे परमस्नेही मित्र तानाजी महाराज सांगळे यांच्या मार्गदर्शनाने अतिशय सुंदर असा हा उत्सव या ठिकाणी आपण निमोणकर आणि पंचक्रोशीतील भाविक मंडळी या ठिकाणी संपन्न करत आहात. या निमित्ताने वारकरी संप्रदायाची सर्व उपासक महाराज मंडळी आपल्याकडे येत आहेत. सर्व गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी गोड चाल म्हटले. हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज, हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही वैभव महाराज, सांदीपणी गुरुकुलाची आमची सर्व विद्यार्थी मंडळी, राम महाराज पौळ यांच्या संस्थेचे सर्व विद्यार्थी, दोन्ही गुणी पखावज वादक, हार्मोनियमची साथ आहे. उपस्थित आपण सर्व भाविक मंडळी, ज्यांचा साऊंड आहे ते आपल्या गावचं भूषण आणि महाराष्ट्रातील एक लोकप्रिय साऊंड सिस्टीम म्हणून ज्यांची ओळखली जाते ते आमचे सुनील भाऊ आणि आपण सर्वजण या ठिकाणी देवरूप श्रोतूवर्ग. आजच्या कीर्तनाचं संतपूजन यांच्याकडे आहे ते मारुती लक्ष्मण रावसाहेब दामू गाजरे यांच्याकडे आजच्या कीर्तनाचं संतपूजन आहे. अन्नदान अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक मंडळी करतायत. कोण देणगी स्वरूपामध्ये दान करत असेल, कोण प्रसादाच्या स्वरूपामध्ये दान करत असेल आणि अशा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून, दादांच्या शुभ प्रेरणेतून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. अनेक वर्षापासूनचा हा सोहळा या ठिकाणी चालत आलेला आहे. अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. 3-4 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि PUPचा कीर्तनाचा मंडप दादा मी पहिल्यांदा बघतोय आपल्याकडचा, त्यामुळे फार आनंद वाटला हे सगळं वैभव बघून. आणि ही खऱ्या अर्थाने खंडूजी बाबांची कृपा आहे. अशा या महापुरुषांच्या सानिध्यामध्ये हा सगळा मंडलिक परिवार या ठिकाणी एकत्र येतोय. आपण सर्व गावकरी, पंचक्रोशी मंडळीसुद्धा, बाबांचा सगळा भक्त परिवारसुद्धा या उत्सवामध्ये सहभागी होऊन अतिशय सुंदर असा आनंद या ठिकाणी आपण सर्वजण घेत आहात. या निमित्ताने तानाजी महाराजांनी मला संपर्क केला आणि इथं हा कीर्तन सेवा करण्याचा योग आला. आज आवर्जून बाहेरून पण काही मंडळी उपस्थित आहेत, त्यामध्ये आमचे परमस्नेही केरेसरसुद्धा आहेत आणि आपण सर्वजण जमलेले देवरूप श्रोतूवर्ग सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. वेळ माझ्याकडे अतिशय कमी उरलेला आहे आणि या कमी वेळामध्ये अभंगाचा विचार मला आपल्या पुढ्यात मांडायचा आहे. अभंग तुकोबारायांचा आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु श्री तुकोबारायांनी देवाला आर्त हाक मारली, ती आय्या संबोधनाने मारलेली आहे. तुकोबारायांवर अशी कोणती वेळ आलेली असावी की तुकाराम महाराजांनी देवाला हाक मारली? 4 कारणं मी आपल्या पुढ्यात मांडतो की देवाला हाक मारायची वेळ माणसावर काय येते. सामान्य लोक संसारामध्ये त्रस्त होतात, तसे तुकोबाराय सुद्धा त्रस्त झाले आणि तुकोबाराय जेव्हा संसारात त्रस्त होतात तेव्हा ते थेट देवाला हाक मारतात. एक, जन्म मृत्यूचा जो काही फेरा चाललेला आहे त्याचा आपल्याला कंटाळ येतो का नाही कुणास ठाऊक, पण तुकोबारायासारखे महापुरुष सांगतात देवा आता हे जन्म मृत्यूची आम्हाला इच्छाच उरलेली नाही आणि म्हणून तुकोबाराय देवाला हाक मारतात. 2, तुझ्या दर्शनासाठी अनेक जन्मापासून आम्ही साधना करतोय, उपासना करतोय, भक्ती करतोय,
पण अजून तर काही तुझं सगुण दर्शन आम्हाला झालं नाही आणि म्हणून तुकोबाराय देवाला हाक मारतात 3 आणि संतांचं जर काही बरं वाईट झालं तर संत देवालाच हाक मारतात 4. विठ्ठल 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 विठ्ठल. 4 कारणं मी आपल्या पुढं मांडलीत. कीर्तन थोडंसं सिलेक्टिव्ह लिस्निंग, लक्ष देऊन माझं कीर्तन ऐकलं तर सगळ्यांना कळेल, सगळ्यांच्या पचनी पडेल. नाही लक्ष दिलं तर मग कीर्तन काढायला थोडी अडचण येईल. पुन्हा लोक दादांना वगैरे विचारतील कुणी आणलो त्या महाराजाला, काय कीर्तन केलं त्याने, सगळं डोक्याच्या वरून गेलं. बरं तरी लोक म्हणत ते दोन्ही पायाच्या मधून गेलं. कीर्तन तुम्हाला कळलं पाहिजे, त्याच्यासाठी थोडंसं चांगलं ऐका. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज ट्रीटमेंट. कीर्तन हा प्रयोग आहे. आपण सगळेजण परमार्थ करतो, परमार्थ करत नाहीत अशी माणसं नाहीत महाराज. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनश्य. कोणाची कशी भक्ती असेल, कोणाची पद्धती निराळी असेल, पण परमार्थ भक्ती करत नाहीत अशी माणसं नाही आहेत या जगात. सगळी माणसं परमार्थ करतात. पण अजून तरी जी अवस्था माऊलींची झाली, जी अवस्था तुकोबारायांची झाली, ती अवस्था आपल्याला होत नाहीये. त्याच्यासाठी आदर्श उदाहरण म्हणून तुकोबारायांचा अभंग आहे. विठ्ठल सामान्य लोक संसाराने त्रस्त केलेत महाराज. संसार त्याचं नाव आहे का जिथं त्रस्तता आहेच आहे. या प्रपंचामध्ये जो जो कोणी आला आणि त्याने संसाराने त्याला दुःख दिलं नाही असा माणूस आपल्याला सापडत नाही. संसार त्याचं नाव आहे की ज्याचं मूळ संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. प्रपंचाच्या या दुःखाला कंटाळूनच ना आपण रोज प्रमाण गातो. 18 भार वनस्पती फळे फुले ओळती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहाती. ज्या घरी कुलश्रिया राज्यराणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती परे दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती हे ज्यांचं वैभव आहे, अशी मोठमोठाली राजे महाराजे लोक सुद्धा प्रपंचाला कंटाळतात आणि अरण्याचा रस्ता धरतात. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियेला. देवासाठी घेऊन जोग, देवासाठी संसाराचा त्याग करून जाणारी लोक या जगात काय कमी सापडतात महाराज. आपल्याला संसार त्रस्त करत नाही असा माणूस पृथ्वी तलावर नाही. विठ्ठल मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो. तिथे एक बाई नवऱ्याला शिव्या देताना मी ऐकलं. मला वाईट वाटलं. मी म्हणलं काकी अहो पती परमेश्वर आहे, नवऱ्याला शिव्या देत नसतात. बाई मला म्हणली महाराज तुम्ही कीर्तनकार होऊन किती वर्ष झाली? म्हणलं आता 18-19 वर्ष झाली. खरं सांगा म्हणली महाराज तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना शिव्या देत होती का नव्हती? निमोणकर माया हो चांगला आहे का? आपली लोक थेट डोकं कुठं लावतील काय सांगता येणार. मी म्हणलं आई देत होती, पण ती तुकाराम महाराजांची पत्नी होती, ती आवली माता जिजाऊ माता होती. ती वेळ पडली तर ती पांडुरंगाला पण शिव्या द्यायची. बाई म्हणली महाराज बाकीचं सांगू नका, देत होती का नव्हती सांगा. म्हणलं देत होती. अहो म्हणली मग मी याच्याकरता शिव्या देते यांना. शिव्या देऊन 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 हे तुकाराम महाराज झाले पाहिजे तर मग मी जिजाऊ होणार आहे. संसाराने त्रास दिला नाही असा माणूस आपल्याला सापडला. जो देखे तो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे. दुखिया देखे सो दुखिया बाबा
सुखिया कोई नहीं रे। गोड नवनाथ महाराजांनी गायले, राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं। कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास। दुःखी नाही, संसाराने त्रास दिला नाही असा माणूस सापडत नाही. म्हणून तर अनेक दुःखाने, शारीरिक दुःखाने पिडलेले, मानसिक दुःखाने पिडलेले लोक रोज येतात आमच्या मंडलिक दादांकडे. दादा शारीरिक पीडा आहे, मानसिक पीडा आहे, आम्हाला बरं करा. अर्थात व्याधी नाही, त्रस्तता नाही, असं प्रपंचात आम्हाला जीवन सापडत नाही. विदुर नीतिकाराने असं म्हटलंय, ज्याच्याकडे 6 गोष्टी आहेत त्याच्यासारखा सुखी माणूस नाही. कोणकोणत्या मी सांगतो, तुम्ही ऐका. ज्याच्याकडे पैसा मुबलक आहे, आयुष्य भरपूर आहे, उत्तम प्रकारचं ज्ञान आहे, चांगल्या प्रकारचे सद्गुण आहेत, प्रेम करणारी बायको आहे आणि गोड बोलणारी बायको आहे. किती झाले? हे 6 गुण तुमच्या नुसत्या निमोणमध्ये नाही, अख्ख्या पृथ्वी तलावर कोणाकडेच नाही आहेत. बघा ना, देव देतो ते कसं देतो बघा. आयुष्य देतो तर आरोग्य नाही देत, आरोग्य देतो तर आयुष्य नाही देत. बरं, आयुष्य दिलं, आरोग्य दिलं तर पैसा देत नाही. बरं, पैसा दिला, आयुष्य दिलं, आरोग्य दिलं तर बुद्धी नाही देत. बऱ्याच बुद्धिवान माणसाकडे पैसाच नाही आणि पैशावाल्याकडं बुद्धीच नाही. ज्याच्याकडे तेलाला भरपूर पैसे आहेत त्याच्या डोक्याला केसच नाहीत. देवाची लीला बघा ना. आणि ज्याच्याकडे डोक्याला भरपूर केस आहेत त्याच्याकडे तेलाला पैसे नाही. काय देवाची गंमत आहे महाराज. एक देतो तर एक नाही देत. कुणी कुणावर घेऊ नका. आयुष्य देतो तर आरोग्य नाही, आरोग्य देतो तर पैसा नाही, पैसा देतो तर बुद्धी नाही, बुद्धी देतो तर प्रेम करणारी बायकोच नाही, आणि प्रेम करणारी देतो तर गोड बोलणारी नाही. म्हणजे प्रेम करणारी वेगळी आणि गोड बोलणारी वेगळी, अशा दोन नाही, ही एकच पाहिजे. आणि ही एक मिळायला जन्मोजन्मीचं पुण्य लागतं महाराज. अनुकूलाम विमलाम कुशलाम सुशलाम कुलवानाम भार्या पुण्येन लभते. म्हणून तर तुकोबराय म्हटले, कर्कशे संगती दुःख उदंड भजिती. संसार त्रस्त करतो आणि या प्रपंचाला त्रासून मग माणूस परमार्थाचा अट्टहास करतो. तुकोबराय म्हणले, देवा संसाराने मला खूप त्रस्त केलाय. संसाराचे अंगी अवघी तरसरे, संसाराचे अंगी अवघी तरसरे, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, किंवा संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापाने देवा मी तप्त झालोय आणि म्हणून आता मला तुझ्याशिवाय पर्याय नाही, म्हणून तुकोबराय देवाला हाक मारतात. एक. दुसरी गोष्ट, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा, ऐक माझा धावा पांडुरंगा. हो, शिनलो बहुत करिताये रझारा. पांडुरंगा, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा. तुमचे आणि माझे किती जन्म किती मृत्यू झालेत आपल्याला माहिती नाहीत का महाराज? 84 लक्ष जुने आपण इथं फिरून आलेलो आहे. एवढे सगळे जन्ममृत्यूचे फेरे आपण भोगलेत. आता तरी कुठंतरी थांबण्याची इच्छा आहे का नाही? महाराज म्हणले, देवा मला आता कंटाळा आलाय. शिनलो बहुत करिता येर झारा, ऐक माझा धावा पांडुरंगा. मी कंटाळलो या जन्ममृत्यूला
आणि म्हणून आज तुला मी हाक मारतोय. 2. तिसरी गोष्ट, तळमळीची दर्शनाची आशा, तळमळीची दर्शनाची आशा, बहु जगदीशा करुणा केली, करुणा केली, बहु जगदीशा करुणा केली. दर्शनाची आशा, बहु जगदीशा करुणा केली. तळमळी चित्त दर्शनाची आशा. देवा, माझं अंतकरण सारखं तळमळ करतं. एवढ्या जन्मापासून तुझी भक्ती करतोय, पण अजून तुझा सगुण साक्षात्कार नाही. मी सारखा अट्टहास करतोय का कधी माझ्या भगवंताचा सगुण साक्षात्कार मला होईल, कधी त्याला एकदा त्याचं स्वरूप मला पाहता येईल. तो अर्जुन किती भाग्यवान असेल देवा. जयाची सोय वेदा नागळे, तयाचे सकळावय एकेची वेळे. अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिता जाहले. त्या अर्जुनाने देवा तुला बघितलं. तो अर्जुन किती भाग्यवान असेल. कधी माझा योग असा येईल का मलाही तुला पाहता येईल. तुकोबराय सारखी तगमग करतात. 3. आणि संतांचं जर काही बरं वाईट झालं तर संत देवालाच सांगतात, बाकी कोणाला सांगत बसत नाहीत. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा आहे. मंगळवेढ्याचे संत श्रेष्ठ चोखोबाराय रोज पांडुरंगाच्या दर्शनाकरता यायचे, देवाकडे बघायचे. विटेवर उभा आहे, कटेवर हात आहेत, दोन्ही चरण सुकुमार आहेत देवाचे. जांभळ्या रंगाचा पितांबर आहे, वेलगुटीची छानशी नक्षी आहे. नाभीकडे पाहिलं पांडुरंगाच्या तर ब्रह्मदेवाचा जन्म याच नाभीतून झालाय. भगवंताच्या छातीकडे पाहिलं तर भृगूची लाज स्पष्ट दिसते. गळ्यामध्ये मणिमौक्तिकांच्या माळा आहेत. भगवंताच्या ओठाकडे पाहिलं तर धनुष्याचा आकार जणू याच्या ओठाकडे पाहूनच निर्माण झाला का काय असं बघायला लागतं. जास्वंदीच्या रंगासारखे रंग आहेत पांडुरंगाचे. दोन्ही भोवयाकडे पाहिलं, अतिशय सुंदर असा पांडुरंग दिसला. नासिकाग्र अत्यंत सरळ आहे. ऊर्ध्वपुंड भार पांडुरंगाने लेपन केलेला आहे. आपल्या मस्तकावर भगवान शिवशंकरांना विराजमान करणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा चोखोबारांनी बघितला. आणि दुरून विटेवरच्या मालकाकडे चोखोबारांनी पाहिलं आणि सांगितलं, देवा मी तुला पाहण्याकरता आलोय. देवा अरे मी तुला पाहण्याकरता आलोय. रोज येतोय. भगवंत चोखोबारांकडे पाहतो आणि चोखोबारांकडे पाहिलेल्या देवाने हाक मारली, चोखा ये. देवा कसं येऊ मी तुझ्याकडे. खालच्या जातीतली लोक आम्ही, अस्पृश्य मानतो हा समाज देवा आम्हाला. मला वाटतं मी तुझ्यापर्यंत यावं, पण मला नाही येता येणार. त्या काळातल्या नियमानुसार चोखोबारा म्हणतात, देवा या पहिल्या पायरीला सुद्धा मला हात लावायची मुभा नाही आहे. मी रोज येतो ते देवा तुला पाहण्याकरताच येतो. देवा मला माहिती आहे माझा स्वीकार तू करशील, पण इथली लोक मात्र स्वीकारणार नाही. मला माहिती आहे तुझं अंतकरण कसं आहे. भक्ती प्रतिपाळे दीन वत्सले, भक्ती प्रतिपाळे दीन वत्सले. देवा तू माझा स्वीकार करशील, पण या लोकांचं काय. ही लोक मात्र मला आतमध्ये येऊ देणार नाही. देवा मी रोज येतो तुला पाहण्याकरता. देवाने हाक मारायला, चोखा ये. कसं मी देवा तुझ्याकडे येतो ते तुला पाहण्याकरताच येतो. भेटी लागी जीवा लागली से
पाहे रात्रंदिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागलीस आस तुका म्हणे मज लागलीस भूक. देवा मला तहान लागली ती तुझ्या भेटीची, भूक लागली ती तुला पाहण्याची. मी रोज येतो ते तुला पाहणं करता येतं. ही लोक मात्र मला आतमध्ये येऊ देणार नाही. नवरत्नाचा हार गळ्यातला पांडुरंगाने काढला आणि बाहेर चोखोबऱ्यांच्या गळ्यात फेकला. महाद्वार उघडलं गेलं. काकड्या करता लोक आली आणि बडवे लोकांनी पाहिलं का देवाच्या गळ्यात नवरत्नाचा हार दिसत नाही. हार गेला कुठे? बाहेर पाहिलं चोखोबऱ्या उभा. धावत पळत लोक आली आणि चोखोबऱ्यांना मारायला सुरुवात केली. चोखोबऱ्या म्हणतात, देवा मी म्हटलं होतं ना तुला, ही लोक मला स्वीकारणार नाही. आज ही लोक मला इतकं मारतात देवा आणि तू नुसताच माझ्याकडे पाहतोस. धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मारिता ती मज हा काय अपराध. देवा ही लोक मला इतकं मारतात, ही लोक मला एवढं मारतात, तू नुसताच माझ्याकडे पाहतोस देवा. ही लोक मला विचारतात, सांग देवाच्या गळ्यातला नवरत्नाचा हार तुझ्या गळ्यात आला कसं काय? विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा रे आला आला, शिव्या देती महाराज म्हणती देव बाटविला. देवा मी बाटवलं तुला. हे लोक म्हणतात देव बाटवलं या, देवा मी बाटवलं तुला. आणि काय भगवंताने माझ्या चोखोबऱ्यांची हाक स्वीकारली. आज जर आपण पंढरपुरात गेलात ना, पहिलं दर्शन चोखोबऱ्यांचं, दुसरं दर्शन नामदेवांच्या पायरीचं, तिसरं दर्शन पांडुरंगाचं. विठ्ठल आज तुकोबऱ्या देवाकडे गेले. तुकोबऱ्या म्हणले, देवा संसाराने त्रस्त मलाही केलंय, जन्म मृत्यूचा कंटाळा मलाही आलाय, दर्शनाची आस तर मलाही लागली, आणि संसारात इतकं बरं वाईट माझं झालंय की तुला काय सांगू. आणि अजूनही तुझं लक्ष माझ्याकडे जात नाही देवा. माझ्याकडे येताना तू चालत किंवा पळत येऊ नको, तो धावत ये.
लोकांना दिवसभरात 4-4, 5-5 सभा घेऊन टेन्शन आहे. ही वारकऱ्याची सभेची मस्ती आहे. आणि हे जगात कुठंच सापडणार आहे तुम्हाला, कुठंच नाही महाराज. आज पैसा इतका लोकांकडं, उद्या लोक प्लॉटिंग चंद्रावर करणार आहेत, प्लॉटिंग चंद्रावर. पण ज्याला समाधान पाहिजे असेल त्याला मात्र आपल्या या बुवाजी बाबांच्या संस्थांमध्येच सप्त्यातच आहे. जगात समाधान कुठं शिल्लक राहिलेलं नाही, ते फक्त आपल्या उत्सवातच आहे. आणि म्हणून ही आमची एवढी महाराज मंडळी, वारकरी, गायक, वादक मंडळी, ही जी मजा असते महाराज परमार्थातली, ही तुम्हाला करोडो अब्जावधी रुपयाने सुद्धा संसारात मिळत नाही. एकदा जोरदार टाळी उद्या आमच्या सगळ्या वारकऱ्यांसाठी. ज्याला टाळी नाही वाजवायची त्याने मग पखवाज वाजवून दाखवा. काय मेहनत आहे महाराज, काय मेहनत है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. बरं का दादा, तरी मला एक जण म्हणला, महाराज तुमची लईच मजा आहे. मी म्हणलं का? तो म्हणलं 2 लोकांची लय मजा आहे. तो म्हणला पोलीस लोकांना हप्ते आणि महाराज लोकांना सप्ते. मी त्याला म्हणलं मूर्खा, कोणतं तरी एक कर, एक तर पोलीस हो नाही तर महाराज हो, कोणतं तरी एक कर. विनाकारण जाळण्यात काय मजा? आपल्या लोकांची सगळ्यात घाण सवय जळून जळून मरणे. त्याचा बंगला पाहिला का याच्या पोटात गोळा, त्याची गाडी पाहिली की दवाखान्यात ॲडमिट. जेलसीचं युग नाही महाराज, स्पर्धेचं युग आहे. मेहनत करा, कष्ट करा, अभ्यास करा, गुणवान व्हा. या जगात गुणवान माणसाला स्वीकारलं जातं. गुणो भूषयते रूपम, शील भूषयते कुलम, सिद्धिर भूषयते विद्या, भोगो भूषयते धनम. एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला, नाही तरी काय तुका जन्मला, नाही तरी काय तुका जन्मला, तरी अंगी असू दे कला, अंगी असू दे कला, नाही तरी तानाजी जाऊ शकतात म्हणून तुम्हाला पाठवलं त्यांनी. एक तरी अंगी असू दे कला, बहुतेक शपक आहे पण हरकत नाही. आपण गुणवान व्हा. गुणवान माणसाला समाज स्वीकारतो महाराज. स्त्री जर सद्गुणी असेल, गुणवान असेल तर घरात तिचा कौतुक वाटतं, गौरव वाटतो. होवा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा, गुणाला किंमत आहे. म्हणून आमची गाणारी मंडळी, वाजवणारी मंडळी, कीर्तनकार मंडळी, संप्रदायाची सेवा करणारी मंडळी महाराष्ट्रभर फिरत असतात. माऊली तुकोबारायांचे विचार घेऊन ही लोक फिरतात, सेवा करतात. महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो. आता पखवाज म्हणजे काही चेष्टा वाटते तुम्हाला? एवढ्या थंडीच्या दिवसात, भर पहाटे थंडीच्या दिवसात 3 वाजता उठावं लागतो, पखवाज अभ्यास करावा लागतो. कतिट दागणे धिकीट दागणे धिकीट दागणे कतिट दागणे धा, कतिट दागणे धा, कतिट दागणे धा. कत्तिर
धा तिकडे तक तक धा तिकडे तक तक धा. तिट्ट कत्ता गदी गन्न धा तिट्ट कत्ता गदी गंधा त्रिगंधा. त्रिगंधा 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 धा धा. बरसात कदमों के निशान ढूंढ रहा है, आवारों फिजाओं में धुआं ढूंढ रहा है. किस्मत की लकीरें मेहनत में छुपी हैं, हाथों की लकीरों में कहाँ ढूंढ रहा है. ओह क्या बात क्या बात. एक सूत्र है, क्वालिटी द सर्व्हिस, सर्व्हिस द सक्सेस. विठाला आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देवाला सांगता, देवा मी तुझ्या भेटीसाठी आसुसलोय, मी सारखी तगमग करतोय, आता मला तू पाहिजे. फार गोड वाणी तुकोबारायांची. धाव घाली आई आता पहा ती सकाळी. आई हा शब्दप्रयोग तुकोबारायांनी आपल्या देवासाठी केलाय, पांडुरंगासाठी केलाय. देवा तू माझ्यासाठी धावत ये असं म्हणतायत. चालणे पळणे आणि धावणे गतीचे प्रकार आहेत. लहानपणी शिकून झाले चालणे पळणे आणि धावणे. निमोनची आमची एक माय शेतात काम करते, खुरपण चालू आहे. खुरपण म्हणतात ना तुमच्याकडे. आणि आई शेतात काम करते, तिचं 2-3 वर्षाचं लेकरू रांगत रांगत विहिरीच्या काठावर गेलं. आई शेतात काम करते, लेकरू विहिरीच्या काठावर गेलं, त्याने दोन्ही पाय विहिरीच्या कपारीत सोडले आणि आतमध्ये डोकावून पाहत आहे. ते पोरगं डोकावून पाहतंय आणि आईचं लक्ष गेलं की आता माझं लेकरू विहिरीत पडणार आहे आणि विहीर पाण्याने तुडुंब भरलेली आहे. अशा अवस्थेत ती आई त्या लेकराकडे चालत गेली. बरोबर आहे का. ती आई त्या लेकराकडे पळत गेली. हे तरी बरोबर आहे का. नाही, ती आई त्या लेकराकडे धावतच गेली पाहिजे, नाही तर ती निमोनची नसली पाहिजे. अरे आई, तू लेकरू तुझं विहिरीत पडायला लागलं आणि तू चालत चालली किंवा पळत चालली, कसं काय चालणार आहे. आई धावतच गेली पाहिजे. देवा तू तर जगाची आई आहेस आणि आज तुझं हे लेकरू संसाराच्या अथांग पाण्यामध्ये बुडतंय, याची तुला जरशी काही कल्पना नाही. देवा काय पाहतोस. धाव घाली आई आता पाहतेस काय. कारण आई तीच असते. बाळाच्या पायात जर काटा मोडला तर टपकन पाणी आईच्या डोळ्यात येतं. ठेच तान्हुल्या लागली यशोदेच्या डोळा पाणी. जिथे आहेस तू आई तिथे आहे माया, तिथे आहे माया. जिथे जिथे वृक्ष आहे तिथे आहे छाया. जिथे आहेस तू आई तिथे आहे माया, तिथे आहे माया. मग आईला जर त्या बाळाच्या वेदना नकळताच कळतात तर मग देवा तुला माझ्या वेदना का कळत नाही. धाव घाली आई. तुकोबाराय देवाला धावते असं म्हणतात. महाराज तुकोबाराय देवाला धावते म्हणतात. बाळ जर रडायला लागलं तर आई धावते. बाळ रडायला लागलं तर आई धावते. बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला का आई धावते. बाप नाही धावत. बाप नाही धावत. हा, आईने बापाला सांगितल्यावर बाप धावतो तो भाग वेगळा आहे, पण जनरली नियम असा आहे का आईच धावते. देवा तू तर जगाची आई आहेस, मग माझ्यासाठी का धावत नाहीस. येई वो 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 धावो निया. येई वो 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 धावो निया. येई वो येई वो येई वो विलंब कावाला लाविला कृपाळे. विलंब कावाला लाविला कृपाळे.
सांगतात, येई धावून या, विलंब का बाया लाविला कृपाळे. देवा तू धावत आला पाहिजेस माझ्यासाठी. आता पाहतेस काही, तू आई आहेस देवा. काय पाहतोस? मुलगा कसाही असू दे, पण आईला त्याच्याबद्दल प्रेम आहे. मी जसा असेल तसा, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न करी उदास माय बापा. मी कसा हे पाहतोस का? मी पापी आहे का पुण्यवान, सज्जन आहे का दुर्जन, चांगला आहे का वाईट, असं जर तू पाहत असशील देवा, तर मीच तुला सांगतो मी कसा आहे. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. नाही ऐकिले गाईले गीत, धरिली लाज सांडिली हित, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. नाही केला करविला पर उपकार, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार. वाहिला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळिला पिंड कर चरण. नाही संत सेवा घडले दान, पूजाव लोकन मूर्तीचे. असंग संग घडला अन्याय, बहुत अधर्म उपाय. न कळे हित करावे ते काय, नये बोलू आठवते. वाचा आपण नाटाच्या अभंग. एका अभंगात तुकोबांनी सांगितलं की देवा अरे मी असा आहे, करू नये ते केलंय, माझ्यासारखा पापी मीच आहे देवा, मी चांडाळ चांडाळ. आपण सांगतो का देवाला, देवा मी फार पापी आहे, देवा मी फार दुर्जन आहे. आपण दिवसभर चांगलं काय केलंय ते जगाला सांगतो, पाप लपून ठेवतो. विठाला म्हणून कीर्तनकार सुद्धा 2 तासाचा कीर्तनकार नसतो, तो 22 तास सुद्धा तो कीर्तनकार असला पाहिजे. विठाला कारण जे जे पाऊल पडेल ते आपलं देव पाहतोय. आपण जे जे काही करतोय प्रत्येक क्षणाला परमात्मा आपल्याकडे पाहतोय ना. मग देवा मी असा आहे, आपला सगळाच्या सगळा चित्रपट त्याला फार चांगला माहिती आहे. म्हणून देवा आता पाहतीस काही, मी असा आहे देवा. याला कबुली देणं म्हणतात आणि हे जमत नाही महाराज परमार्थात. हे चांगल्या चांगल्याला जमलं नाही. स्वतःबद्दलच्या फिलिंग्स देवाला सांगणं हे तुकोबाऱ्यासारखे संत सांगू शकतात. म्हणून तर आपल्या पाप करायच्या जागा लपूनच आहेत. विठाल तेव्हा मी असा आहे बघ. काय पाहतोस? माझं काय करायचं ते तुझ्या हातात आहे. धाव घाली आई, आता पाहतीस काही. महाराज तुम्ही देवाला धावते म्हणतात बरोबर आहे, पण हा देव कधी कुणासाठी धावत आलाय का उगच तुम्ही हाक मारत बसलाय? तुकोबाऱ्या म्हणले तो अनेकांसाठी आलाय, याचे माझ्याकडे पुरावे आहेत. मी पुराव्याशिवाय बोलणारा महाराज नाही. ज्याच्याकडे पुरावा नाही त्याला कुठेतरी नेऊन पुरावा. बिना पुराव्याचा बोलतो म्हणजे काय? आणि तुम्ही पण ऐकून घेता, पुरावा पाहिजे. कोर्टाचा नियम आहे, कोर्टात पुराव्याशिवाय बोलू देत नाही. तुकाराम महाराज देवाला बोलवता कधी आलाय कुणासाठी? आलाय ना, द्या पहिला पुरावा. प्रल्हादा कारणी स्तंभी अवतार, माझा का विसर पांडुरंगा, प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार.
तुकोबरायांनी कोर्टात दिलाय, प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार. षंड आणि अमर्क नावाचे 2 गुरुजी प्रल्हादाला शिकवण्याकरता ठेवले. सांगितलं याला आसुरी विद्या देऊन टाका. 2 महिने झाले प्रल्हादाने सगळी पोरं गोळा केली. पोरांना सगळ्यांना सांगितलं, बाळांनो, अनमोल किमतीचं मानवी शरीर देवाने आपल्याला दिलं. याला विषयात आणि व्यसनात, संसाराच्या बेधुंदीत या जगात आपण खर्च करणे याच्यासाठी दिलं नाही. मग या शरीराचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे. आणि सगळ्या पोरांना प्रल्हादाने एकत्र केलं. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. अनमोल किमतीचं मानवी शरीर आहे आणि या शरीराने आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं आहे. सगळ्या मुलांना प्रल्हादाने एका वर्गात बसवायचं आणि प्रल्हादाची शाळा सुरू व्हायची. शाळा शिकताना तहान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. आणि अखंड भगवंताच्या ध्यान चिंतनाचा मार्ग प्रल्हादाने सगळ्या मुलांकडून करून घेतला. 2 महिन्यांनी हिरण्यकश्यपू पाहण्याकरता आला. बघितलं आणि प्रल्हादाला विचारलं, बाळा काय शिकलाय? बाबा, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, 9विध प्रकारची भक्ती शिकलो. राग आला, मांडीवरून खाली टाकलं प्रल्हादाला. हे शिकला? षण्णामार्काला बोलावलं, मूर्खांनो हे शिकवलं का? म्हणले, महाराज आम्ही नाही शिकवलं, तुमचा मुलगा कुठून शिकतो भजन हेच माहीत नाही. आम्ही तर याला आसुरीच विद्या देतोय, पण तुमचं पोरग कुठून शिकतं माहिती नाही. अजून 2 महिन्यांनी येतो पाहण्याकरता, याला आसुरी विद्या द्या. आणि पुन्हा 2 महिन्यांनी आता हिरण्यकश्यपू पाहण्याकरता आला. आता प्रल्हादाने सगळी पोरं एकत्र जमवली आणि सगळ्यांना घेऊन प्रल्हाद भजन करतोय. सगळ्यांना घेऊन प्रल्हाद नाचतोय. ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय नमः वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळी मुलं नाचू लागली. प्रल्हादही नाचतोय. षंड आणि अमर्क दोघंही तिथं आले आणि दोघंही नाचायला लागले. आणि तेवढ्यात हिरण्यकश्यपू येऊन पाहतो तर काय, षंडामर्क सुद्धा नाचतात. प्रल्हाद पोरांना घेऊन नाचतो. ताड ताड आला आणि षंडामर्काच्या कमरेत लात घातली. दोघंही पडले, उठून थरथर कापायला लागले, हात जोडले. म्हणले, मूर्खांनो हे शिकवण्याकरता माझ्या पोराला तुमच्याकडे पाठवलं. महाराज आम्ही तुमच्या मुलाला शिकवत नव्हतो, नुसतं शिकवत नाही तर त्याच्यासोबत नाचता. षंडामर्क म्हणले, महाराज आम्ही नाचत नव्हतो. मग तुमच्या मुलाला थांबवण्याकरता, नाचताना थांबवण्याकरता म्हणून आम्ही आलो. आम्ही त्याच्या अंगाला हात लावला थांबवण्यासाठी, पण लाईटचं बटन दाबवून बल्ब लागावा असंच झालं. त्याच्या अंगाला हात लावला आणि आम्ही दोघं आपोआप नाचायला लागलो. आम्हालाच माहीत नाही. हिरण्यकश्यपूला वाटलं खरंच असं काही घडतं का बघावं, काही जादू बिदू आहे का काय, म्हणून असा प्रल्हादाच्या अंगाला हात लावला. काहीच झालं नाही त्याला. तो म्हणला, मग आता मला का काही होत नाही? षण्डामर्क म्हणले, महाराज तुमचा बल्बच गेलेला आहे. बल्ब चालू तर पाहिजे का नाही? भजन करायला बल्ब चालू पाहिजे. गेलेले बल्ब थोडेच भजन करत असतात. आता आपला एवढा सुंदर सप्ताह चालू होतोय. दादांनी सगळ्यांना निमंत्रित केलेलंच आहे, सगळ्यांना पत्रिका दिलेलीच आहे. सगळ्यांनी या पंचक्रोशीतल्या सगळ्यांनी या 7 ते 9चं कीर्तन आहे. कीर्तनासहित पंक्तीचं सुद्धा नियोजन आहे. आणि बरं का 7 ते 9 तशी वेळ फार सुंदर आहे कीर्तनाची. कीर्तनकाराला सुद्धा 7 ते 9चं कीर्तन संपलं की प्रवासाला लवकर जावं लागतं, निघता येतं. पुढचा प्रवास त्याचा चांगला होतो. म्हणजे जर 9 ते 11चं कीर्तन संपलं तर कीर्तनकाराला घरी जाईपर्यंत 3-4 होतात. 7 ते 9चं कीर्तन संपलं तर दादा 12-1 पर्यंत कीर्तनकार घरी जातात. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने कीर्तनकारासाठी फायदा आहे, लवकर झोपता येतं. दुसरी गोष्ट तुम्हाला सुद्धा फायदा आहे. आमच्या निमोनच्या सगळ्या माता माऊलींना चुलबंद निमंत्रण आहे ना, चुलबंद निमंत्रण. सगळ्यांनी या, सगळ्यांनी या. आणि तुम्ही सगळे आलात ना, हे कुठे जातील ते विचारतात बायकोला, तू पण चालली कीर्तनाला? हो चला. दादांनी सगळ्यालाच बोलवलंय. सुंदर कीर्तन आहेत, एवढी सगळी गोड गाणारी मंडळी आहेत, एवढे पखवाज वादक आहेत, संस्थेचे विद्यार्थी आहेत, एवढं सगळं वैभव, चला. आणि मग त्यांची जरी इच्छा नसली ते विचारतात आपल्याला, माझ्या जेवणाचं काय? चला तिकडं दादांनी पंक्ती पण ठेवल्यात. सगळेच येतात. म्हणजे सगळ्यांनाच फायदा आहे. म्हणून 7 ते 9ची वेळ सुद्धा अतिशय सुंदर आहे. आणि म्हणून हा परमार्थ वाढवण्यासाठी महाराज आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.
दादांनी फार सुंदर स्तुत्य उपक्रम अनेक वर्षापासून हाती घेतलाय. खरं तर त्यांच्याकडे पाहिल्यावर सुद्धा मला एक वेगळीच एनर्जी आली. मी त्यांना विचारलं, म्हणलं दादा वय किती? ते म्हणले 73 वर्ष वय. 73 वर्षाचं वय. त्यांच्या चेहऱ्याकडे पोहून वाटणार नाही महाराज. आणि आज सुद्धा त्या शरीरातली ती जी ऊर्जा आहे ती भक्तीची ऊर्जा आहे. आणि इथं उभा राहिल्यानंतर सुद्धा या व्यासपीठाला सुद्धा एक ऊर्जा येते बरं का. जो कीर्तन करतो त्याला विचारा, विठाला परमार्थ करण्याकरता पुण्य लागतं. हिरण्यकश्यपूला सांगितलं तुमचा बल्बच गेला त्याच्यामुळे तुम्ही भजन करणार नाही. आणि मग मात्र रागावलेला हिरण्यकश्यपू प्रल्हादाला समोर घेतो. हत्तीच्या पायाखाली तुडवलं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, डोंगरावरून कडेलोट केला आणि शेवटी आईकडून विष पाठवलं. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मनी नारायण नारायण. आणि शेवटी विचारलं प्रल्हादाला, का रे ज्याचं भजन करतो सांग तुझा देव कुठे? क्वासो यदि सर्वत्र कस्मात स्तंभेण दृश्यते. आणि लाद घातली खांबावर आणि परिणामी देव प्रकट झाला. तुकाराम महाराजांनी हे हेरलं आणि कोर्टात दावा केला. आला होता ना तू, प्रल्हादा कारणे स्तंभ्य होता, मग माझा का विसर पांडुरंगा, धाव घाली आई आता पहातीस काय. कोर्टाने सांगितलं महाराज एका पुराव्यावर भागणार नाही. दुसरा पुरावा, कणवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाल. ओ गजेंद्राचा धावा तुवा केला विठाल. कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. दुसरा पुरावा, त्रिकुट पर्वतावर गजेंद्र नावाचा हत्ती राहत होता. उन्मत्त होऊन सरोवरावर स्नान करण्याकरता गेला. एका मगरीने त्याचा पाय पकडला. अहंकार आडवा आला का माझ्यासारखा ताकदवान मीच आहे म्हणून प्रतिकार करू लागला. काही लोकांना शरीराची ताकदीचा अभिमान असतो, काहींना बुद्धीचा अभिमान असतो, काहींना पैशाचा अभिमान असतो. प्रत्येक माणसाला कशाचा ना कसा अहंकार असतो. पण खरं सांगू का, आपले सगळे अहंकार एका क्षणात चकणाचूर करण्याची ताकद फक्त देवाची आहे. म्हणून विनाकारण अहंकार कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे घेऊन जाऊ नका. अरे आपलं नाही आहे महाराज. तरी सुद्धा मी एका चालता चालता गाडीवर वाचलं, तिथं लिहिलं होतं भाऊंशी वाकडं तर नदीवर लाकडं. अहंकारच नाही महाराज. मी एकाला विचारलं, मला तू एवढी शायनिंग कमून मारतो? तो म्हणला महाराज आपलं काय, मी लात मारीन तिथं पाणी काढीन. म्हणलं तुझ्या लाथीने पाणी निघत असतं का? बरं आपल्या लाथीने पाणी निघालं असतं तर बोरच्या गाड्या कशाला बोलवल्या असत्या आपण? लाथ दिली देवाने, त्याच्यासाठी आपण पंढरपूरला वारीला जावं. आता आपल्या बाबीर दिंडी सोहळ्यामध्ये जाऊन आलोय ना आपण, त्या दिंडी सोहळ्यात जावं. आळंदीची वारी आली, आता आळंदीला जावं. मी आमच्या गावात एकाला म्हणलं चल माऊलीची वारी आली. तो म्हणला बघू माऊली कधी बोलवतात. म्हणलं सायराट बघायला काय परश चालतं का तिकीट घेऊन? चल आर्चीचा पिक्चर लागलाय. काय लोक आहेत ना महाराज. एक जण मला म्हणला दादा महाराज दिवसभरात 50 वेळा आपटलो, 50 वेळा आपटलो, पण दुकानात जाऊन पिलोच. म्हणलं बरं झालं, उपकार केले चांगले. 100 वेळा आपटला पाहिजे, पण सासवडच्या घाटात जाऊन माऊलींच्या रथाला शिवून आला पाहिजे. तो परमार्थ आहे, तो पुरुषार्थ आहे तुमचा. संसारासाठी तुम्ही कितीही आयुष्य खर्च करा, स्वतःच्या प्रपंचाला महान मोठं करण्यासाठी श्वास ना श्वास खर्च करा, कुणी विचारत नाही महाराज तुम्हाला. पण आज लाखो समाज, हजारो समाज आज या दादांच्या सोहळ्यात जर येत असेल तर हा केवळ परमार्थ आहे. विठाला
विठ्ठल आणि तो उन्मत्त झालेला हत्ती अहंकार आहे त्याला, आणि तो त्या मगराला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करू लागला. सगळ्या प्रयत्नानं अंती त्याला कळलं की आता मला कुणी वाचवणार नाही. परिवार त्याचा वाचू शकला नाही. नव्हे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. आणि मग शेवटी त्याने असं कमळाचं फूल उचललं. कमळ लक्षात ठेवा, विठ्ठल. कमळावर पांडुरंगाचं विशेष प्रेम आहे बरं का किरे सर. असं सुंदर कमळाचं फूल उचललं. कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. आणि असा सुंदर परमात्मा आला महाराज. इतक्या वेगात आला. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे चलत गोली पीछे होत आवाज. बंदुकीची गोळी सुटावी इतक्या वेगात आला महाराज देव. आणि एवढ्या वेगात येऊन त्याने गजेंद्राचा धावा स्वीकारला. गजेंद्राला उद्धार केला. तुकाराम महाराजांनी हेरलन सांगितलं, देवा आला होता ना गजेंद्र करता, आता माझ्याकरता सुद्धा धाव घाली आई, आता पहाती सकाळी. असे पुरावे जर द्यायला गेलो तर आपले काकड्याची वेळ होईल. इतके पुरावे आहेत आपल्या गाथ्यात, आपण वाचत नाहीत म्हणून सोडा. मला एक जण म्हणला, महाराज गाथा आहे आमच्याकडे पण मी वाचत नाही. म्हणलं मग बरोबर आहे, आता तू पण वाचत नाही, गाथा घरात ठेवून करतो काय? वाचत नाही म्हणल्यावर तू पण वाचत नाही. वाचला पाहिजे, त्याच्यासाठीच आहे ते. आणि म्हणून महाराज म्हणले, धाव घाली आई. देवा एवढ्या लोकांसाठी आला, मग माझ्यासाठी का नाही? आता पहाती सकाळी. गाय जशी वासराकडे धावते, दूरदेशी चरण्याकरता गेलेली गाय दिवसभर रानात चरते, पण तिची ओढ असते माझं वासरू कसं असेल. परदेशात नोकरी करता गेलेला एखादा पती, त्याची बायको पत्नी सारखी वाट पाहते, माझा पती कसा असेल. देवा तशी मी सारखी वाट पाहतोय. एक विठाबाई, एक अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, देवा आता मला धीर धरवला जात नाही. धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपोटी. हिमपोटी म्हणजे उदास होणं, कष्टी होणं, दुःखी होणं. देवाच्या विरहामध्ये माणूस तळमळ करतो, दुःखी होतो, कष्टी होतो, कारण भेटीचे आक्रंदन आहे. भक्तिशास्त्रामध्ये 3 टप्पे येतात, पूर्वरती, मिलन आणि विरह. देव अजून भेटला नाही पण देवाला पाहण्यासाठी आपण साधना करतो, त्याला पूर्वरती म्हणा. त्या भक्ताचा अधिकार थोडासा पूर्ण झालाय म्हणून देव त्याला थोडंसं भेटीची झलक दाखवतो, याला मिलन म्हणतात. पण अधिकार परिपूर्ण न झाल्यामुळे देव पुन्हा त्याच्यापासून दुरावतो, याला विरह म्हणा. अशा विरहात तुकोबर आहे, आता जळतायत आणि सांगतात, देवा धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपोटी. आणि विरह हे परमार्थातलं गोड दुःख आहे महाराज. ज्याच्या वाट्याला आलं त्याला विचारा.
संसारासाठी रडून 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 लोकांच्या डोळ्यातले अश्रू सुकून गेले, पण परमार्थासाठी जी लोक रडली महाराज त्यांच्यासारखे भाग्यवान तेच आहे. देवा मला आता तू पाहिजे आणि तुझ्यासाठी आता मी सारखा वाट पाहतोय. मला आता धीर धरवला जात नाही. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. आता जगातली सर्व सुख जरी तू मला दिली तरी सुद्धा ती सुख मला सुख वाटत नाही. तुझ्या दर्शनात माझं सुख आहे. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हावन माळी वेगी भेटवा का चांदे व चांदणे चाफे व चंदनू देवकी नंदने विन मज नावडे. देवा आता मला चंद्राची चोळी जरी बनवली तरी सुद्धा ती माझ्या अंगाला पोळते. मला आता धीर धरवला जात नाही. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी. आता एकच चिंता आहे का देव भेटला पाहिजे. तुझ्या कृपेशिवाय मी आता शांत होऊ शकत नाही. म्हणून करावे शीतळ बहु झाली हळहळ. मला आलेली ही जी काही अवस्था आहे आता ही तुझ्या कृपेशिवाय शांत होणं अशक्य आहे. आईसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस ही चितळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ जेने फळ पावेन निष्ठेसी. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. रावसाहेब दामो गाजरे तसेच भाऊसाहेब हरी गाडेकर मधुकर सोपान मंडळी गोविंद श्रीराम रायते नितीन शिवराम रायते व प्रमोद जगन्नाथ रायते या सर्वांनी महाराजांना हार घालण्यासाठी दादांचं सप्ताह म्हणल्यावर हार एवढे पाहिजेच ना. अरे माझ्या वजनापेक्षा हाराचं वजन जास्त झालं. हे प्रेम आहे महाराज. आणि काय
याच्यात कीर्तनकाराची योग्यता नाही, माऊलींचं तुकोबारांचं नाव इतकं मोठं आहे की हे एवढं कौतुक आणि लोक करू शकतात, हे फक्त माऊली तुकोबारांची कृपा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भगवंताच्या विटीसाठी संत आसुसलेत. आज खंडोजी बाबांची कृपा आहे म्हणून आज ही पिढी या परमार्थासाठी स्वतःला समर्पित करते. आपण सर्वजण आलात. खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं ध्येय एक असलं पाहिजे. आयुष्य कमी आयुष्यात जमेल ती भक्ती साधना परमार्थ आपण करावा आणि भगवंताची भेट आपल्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावी यासाठी आपण हे प्रयत्न करावेत. म्हणून महाराज म्हणाले, करावे शीतळ बहु झाली हळहळ. आमचे श्री गुरु विठ्ठल बाबा घुले असं म्हणायचे, आपण अशाच पायावर डोकं ठेवा का त्या पायाची घाण आपल्या कपाळाला नाही लागली पाहिजे. आणि असे पाय या जगात फार कमी आहेत. माऊली तुकोबार आहे आणि हे संत परंपरा, त्या संतांच्या चरणावर आपण झुका. लोक कोणाचे पायावर झुकत राहतात, पायावर त्यांच्या पडा, त्या पायाला पावित्र्यता असली पाहिजे. आणि म्हणून तुकोबार म्हणता, देवा तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई, तुका म्हणे तुका म्हणे डोई, तुका म्हणे तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई, तुका कही ठेवी नवी पायी, कही ठेवी नवी पायी, ठेवी नवी पायी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे मनमोहन काना विनती करो बिनरे, मनमोहन काना विनती करो बिनरे, हे जब तक रहे, जब तक रहे मेरी नैन, मेरी नैन, मनमोहन काना विनती करो बिनरे, मनमोहन काना झालो योगे पुटी, झालो हे झालो सा
झालो योगे पोटी झालो योगे पोटी नाही माझे पोटी धीर नाही माझे माझे का म्हणे डोई कही ठेवी नहे पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी. आणि म्हणून तुकोबाराय भगवंताला हाक मारतात. आपली ही साधना वाढावी आणि आपणही भगवान परमात्म्याला हाक मारावी असा अधिकार आपलाही संतांच्या कृपेने व्हावा. बुवाजी बाबांच्या या देवस्थानच्या माध्यमातून अतिशय वैभव संपन्न असा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या निमित्ताने या उत्सवातील आजची ही सेवा माझ्याकडे आली. माझी वेळ संपली. 2 मिनटं चालतील ना? हां, नाही तर लोक व्हायचे बोर आणि मला याचा जोर, तसं काही नको. आपण सर्वजण आलात, सगळ्यांच्या जेवणाची वेळ झाली मला कल्पना आहे, पण आज दशमी आहे, उद्या एकादशी आहे. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहात. असंच या संस्थांवर प्रेम करा. प्रत्येकाने आपापल्या परीने या सप्ताहाची सेवा करा, देवस्थानची सेवा करा. कुणी देणगी स्वरूपामध्ये करा, कुणी अन्नदानाच्या स्वरूपामध्ये करा, कुणी इथली चटई सतरंजी उचलण्याची सेवा करा. ज्याला जी सेवा करता येईल ती करा. तुम्ही इथं जी सेवा करता ती खऱ्या अर्थाने बुवाजी महाराजांच्या चरणावर, खंडोजी बाबांच्या चरणावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवंताच्या चरणावर ही सेवा जाण्यासाठी म्हणून आपण ती करा. अतिशय सर्वजण गावातून पंचकृषीतून अनेक भाविक मंडळी, तरुणांचा मोठा प्रतिसाद आहे आणि तरुणांना तरुण जाण्यासाठीच हे व्यासपीठ आहे. आणि अशा या व्यासपीठाकडे आपण सर्वजण येत आहात. दादांच्या प्रेरणेतून आणि आमच्या तानाजी महाराजांच्या संपर्कातून येण्याचा योग या ठिकाणी मला आला. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप या उत्सवाच्या शुभेच्छा देतो. गुणीजन अतिशय सुंदर दोन्ही पखवाज वादक आणि आमची सर्व गाणारी मंडळी, वैभव महाराज, नवनाथ महाराज, तानाजी महाराज, सांदेपणी गुरुकुलाची विद्यार्थी मंडळी, या सगळ्यांच्या माध्यमातून असा हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. जाता जाता एकच सांगतो, काळ अतिशय बदलतो आहे. बदलत्या काळात प्रत्येकाने आपल्या धर्माविषयी जागृत राहा. आपला धर्म टिकला पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे, आपल्या परंपरा टिकला पाहिजेत. यासाठी प्रत्येकाने विवेकपूर्ण विचाराने खऱ्या अर्थाने इथून पुढचं निर्णय जे आहेत आपल्या जीवनाचे ते घेतले पाहिजेत. कारण अनेक षड्यंत्र बाहेर चालू आहेत. आपल्याला सगळ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक लोक कामं करतात. म्हणून आपण सगळ्यांनी संघशक्ती कलियुगे, या कलियुगात आपण सगळ्यांनी एकत्र होऊन राहिलो पाहिजे. जातीपाती जे काही आता सध्या वातावरण खराब आहे, या सगळ्यातून मुक्त होऊन आपण एका देवाची लेकरं आहोत या विचारावर आणि वृत्तीवर आपण या. आणि प्रत्येकाने आपापल्यातले हेवे दावे, मत्सर, तिरस्कार, द्वेष सगळं बाजूला ठेवा आणि आपण सगळेजण हिंदू आहोत. त्या संस्कृतीसाठी खऱ्या अर्थाने स्वतःला समर्पित करा, ही सगळ्यांना विनंती करतो. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी बा आमुच काय जाईल. ही चाल थोडी अलग आहे, कारण माझा आडनाव इलग आहे. सगळ्यांनी वरात करा जरा एकदा. छान. पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी हरी बोल बोले बोला तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा, पिंगळा महाद्वारी. डौर फिरवितो डुग डुग ऐका, डुग ऐका, डुग डुग ऐका, डुग डुग ऐका, ऐका ऐका ऐका. पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा, पिंगळा महाद्वारी.
येईल बा मग पडेल ठावे पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी 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 कर जोडो निविद विंदो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका करू संसार शवारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका करू संसार शवारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव अहवाढ्या सोहवाढ्या हे वारी मल्हारीची वारी खंडोबाची वारी वारी मल्हारीची वारी खंडोबाची वारी वा बल्लारीची वारी बल्लारीची वारी वारी बल्लारीची वारी बल्लारीची वारी सोमबाजी प्रेम नगरावारी बल्लारीची वारी खंडोबाची वारी हे बाजा बल्लारीची वारी बल्लारीची वारी बाजा बल्लारीची वारी बल्लारीची वारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली